विधानसभेच्या पराभवानंतर आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती असताना महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं घमासान सुरू झालंय। जागा वाटपामध्ये 20 दिवस वाया घालवले असा सूर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी आळवला। या दोघांनी जागा वाटपाच्या विलंबाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोलेंवरती फोडलं, तर काँग्रेसच्या समन्वय समितीनं लक्ष दिलं नाही अशा शब्दात राऊतांनी पलटवार केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश प्राप्त झालं त्यानंतर आम्ही निव्वळ वाटाघाटीमध्येच आमचा वेळ जास्तीत जास्त घालवला आणि संघटनात्मक बांधणीकडे आणि येणारी विधानसभा निवडणूक याला तितकं गांभीर्याने घेतलंच नाही मुळात, आणि त्यामुळं ह्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं की आमचा पराभव झाला। आमचा वाद हा मुख्यमंत्री पदासाठी राहिला। आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीवर काय चित्र आहे आणि जमिनीत आम्ही कसं घुसलं पाहिजे या संबंधाने दुर्लक्ष झालं आहे, हे मान्य करावंच लागेल। 20 दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही, हे अनेक कारणं झाली। त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती, आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं। तर विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे। चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत। अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।